विश्रामबागमध्ये स्मॉल फायनान्स बँकेनं कायदेशीर सीलबंद करून लावलेले कुलूप तोडून घरावर बेकायदेशीर प्रवेश केला। या प्रकरणी स्मॉल फायनान्स बँकेचे मॅनेजर विनायक मल्लप्पा गौरासे वय 38 राहणार जुना मालगाव रोड, यशवंत पार्क, दत्त कॉलनी, मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक येथे मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत। ते काम करीत असलेल्या इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेतून संशयित रोहन विजय चंदनशिवे वय 24, विजय भगवान चंदनशिवे, प्रीती शंकर चोरमुले वय 22, विजय चंदनशिवे यांची पत्नी आणि विजय चंदनशिवे यांचा मुलगा सर्व राहणार वर्धन विश्व अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 3, धामणी रोड, स्फूर्ती चौक, सांगली यांनी घर तारण ठेवून कर्ज घेतले होते। मात्र त्या कर्जाची परतफेड ते करू शकले नसल्यानं बँकेनं न्यायालयात जाऊन कोर्ट कमिशनर यांचे मार्फत कायदेशीररित्या संशयितांची मिळकत जप्त करून सीलबंद केली होती। मात्र 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संशयितांनी बेकायदेशीररित्या बँकेची सीलबंद कुलूप तोडून मिळकतीत प्रवेश केला। म्हणून फिर्यादींनी या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे।